हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आज आपण ओपन इलेक्टिव्ह फॉर कॉमर्स FY BCom या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विभागाकडून म्हणजेच BA इंग्लिश या विभागाकडून देण्यात येणारा OE 101 ज्याचा कोर्स कोड आहे तर तो विषयाबद्दल आज आपण इन डिटेल डिस्कशन करणार आहोत. त्याचा सिलेबस आपण पाहून घेणार आहोत. त्याचबरोबर त्याचे क्रेडिट या ठिकाणी पाहणार आहोत. टोटल आवर्स आणि किती युनिट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर त्या संदर्भात इन डिटेल डिस्कस करणार आहोत. तर कोर्सचा जो कोड आहे तो पाहूया. 101 इंग्लिश कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना निवडता येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार इतर शाखेतील विषयाचा निवडीचं स्वातंत्र्य या ठिकाणी विद्यापीठाकडून देण्यात आलेले. तर कॉमर्सचे विद्यार्थी आर्ट्सचा विषय निवडतील आणि आर्ट्सचे विद्यार्थ्यांसुद्धा कॉमर्सचे काही विषय किंवा सायन्सचे विषय निवडीचं स्वातंत्र्य विद्यापीठामार्फत आणि त्याचबरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मार्फत देण्यात आलेले. तर त्यानुसारच हा ओपन इलेक्टिव्ह हा विषय देण्यात आलेला आहे. तर त्या विषयाबद्दल आपण पाहूया. त्याचं टायटल आहे मास कम्युनिकेशन थ्रू द इंग्लिश. प्रिस्क्राइब्ड टेस्ट याच्यासाठी पुस्तक देण्यात आलेले आहे ते म्हणजे मास कम्युनिकेशन थ्रू द इंग्लिश फर्स्ट बोर्ड ऑफ एडिटर ओरिएंट ब्लॅक स्वान पब्लिकेशनचं हे बुक्स असणार आहे. आणि टोटल क्रेडिट आहे 2 थिअरी पेपरसाठी आणि टोटल आवर याच्यासाठी अलॉट करण्यात आलेले 30. 2 युनिट असणार आहे. त्या 2 युनिटचे आपण नाव पाहून घेऊया. इंट्रोडक्शन टू मास कम्युनिकेशन 15 आवर्ससाठी आणि रायटिंग कंटेंट्स आहे फॉर मास कम्युनिकेशन तर हे 15 आवर्ससाठी देण्यात आलेले. त्याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. क्लॉक आवर्स 30. टोटल 1 तासाचा पिरियड असणार आहे आणि ह्याचे एकूण 30 पिरियड होतील आणि या 30 पिरियडमध्ये 2 युनिट कव्हर करतील पण आमचे प्राध्यापक. तर पाहूया सिलेबस इन डिटेल आता. तर हा सिलेबस आहे सेमिस्टर फर्स्टसाठी ज्यामध्ये प्रथम युनिट देण्यात आलेले आहे इंट्रोडक्शन टू मास कम्युनिकेशन. मास कम्युनिकेशनची ओळख. मास कम्युनिकेशन म्हणजे काय तर त्याची डेफिनेशन, के आस्पेक्ट आणि मास कम्युनिकेशनचे के आस्पेक्ट या ठिकाणी पाहणार आहोत आपण. तर दिस सेक्शन इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ मास कम्युनिकेशन. सो द डेफिनेशन ऑफ मास कम्युनिकेशन अँड एक्सप्लेनिंग हाऊ इट्स इन्वॉल्व ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन टू द लार्ज ऑडियन्स. लार्ज ऑडियन्समध्ये मास कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन कशी स्पेंड करतं, पब्लिश करतं ते हे सगळं आपण पाहणार. मग त्याच्यामध्ये दुसरा पॉईंट दिला त्यांनी एलिमेंट ऑफ मास कम्युनिकेशन. तर मास कम्युनिकेशनचे घटक कोणकोणते तर ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर एकूण 5 घटक असतात. त्यामध्ये सेंडर, रिसिव्हर, मॅसेज, मीडियम और चॅनल की जे यूज करतो आणि ऑडियन्स. आणि त्या ऑडियन्सला तो मेसेज सेंड केल्यानंतर पोहोचल्यावर तो ऑडियन्सकडून येणारा सेंडरला रिस्पॉन्स. अशा प्रकारे ती कम्युनिकेशनची प्रोसेस असते. तर ते सगळे या ठिकाणी एलिमेंट्स आहे मास कम्युनिकेशनचे. तिसरा पॉईंट आहे इफेक्ट ऑफ मास कम्युनिकेशनचा जो काही परिणाम होणार आहे तर तो परिणाम काय असणार दिस कोर्स. तर इफेक्ट ऑफ मास कम्युनिकेशनमध्ये दिस कवर्स हाऊ द मास कम्युनिकेशन इन्फ्लुएन्स ऑन सोसायटीज अँड इंडिव्हिज्युअल्स. वैयक्तिक आणि समाजावर याचा काय परिणाम होतो. इट लुक्स ॲट बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इफेक्ट्स सच ॲज शेपिंग द पब्लिक ओपिनियन, कल्चरल ट्रान्समिशन, रेनफोर्सिंग स्टिरियोटाइप्स अँड इन्फ्लुएन्सिंग बिहेवियर थ्रू द ॲडव्हर्टायझिंग अँड न्यूज. ॲडव्हर्टायझिंग अँड न्यूजमध्ये सर्वात जास्त मास कम्युनिकेशनचा वापर केला जातो न्यूजमध्ये थोडक्यात. तर ते आपण पाहणार आहोत की याचा इफेक्ट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय होतो. चौथा जो पॉईंट आहे तो म्हणजे फंक्शन ऑफ मास कम्युनिकेशन. यामध्ये स्टुडंट विल एक्सप्लोर द रोल ऑफ मास कम्युनिकेशन प्ले इन अ सोसायटी. समाजात मास कम्युनिकेशन रोल काय प्ले करतं, त्याची काय भूमिका आहे, त्या इन्क्लुडिंग इन्फॉर्मिंग, एज्युकेटिंग, एंटरटेनिंग अशा वेगवेगळ्या पातळीवर या लोकांमध्ये समाजामध्ये मास कम्युनिकेशनचं कार्य कसं चालतं ते आपण बघणार आहोत. दिस सेक्शन ऑल्सो डिस्कस द मीडियाज रोल
अँड वॉचडॉग, सर्व्हिलन्स, सोशलायझिंग एजंट अँड कल्चरल प्रमोटर. हा मास कम्युनिकेशन जो मास मीडिया आहे तर हा नुसताच इन्फॉर्मेशन देत नाही तर त्याचा रोल काय आहे, तर हा सोशलायझिंग एजंट आणि कल्चरल प्रमोटर सुद्धा हा मास मीडिया आपणास करत असतो. तर ही अशी एकूण 4 पॉईंट आपण त्यामध्ये बघणार आहोत युनिट फर्स्टमध्ये. तर ही साधारण थोडक्यात ओळख असणार आहे जी आपल्याला इन डिटेल दिलेली आहे. दुसरा जो युनिट आहे तो युनिट म्हणजे रायटिंग कंटेंट फॉर मास कम्युनिकेशन. आता हे मास कम्युनिकेशनसाठी मास मीडियासाठी जी काही माहिती लिहायची असते तर ते रायटिंग कंटेंट लेखनाचे जे घटक आहे ते कोणकोणते तर ते आपण बघणार आहोत. ते म्हणजे पहिला पॉईंट आहे रायटिंग आर्टिकल्स. वेगवेगळ्या प्रकारचे लेख असतात ते ह्या मास कम्युनिकेशनसाठी वापरले जातात. न्यूज असतात. न्यूजपेपरमध्ये दुसरा दिलेला आहे का ड्राफ्टिंग न्यूजपेपर रिपोर्ट्स अँड एडिटोरियल्स. संपादकीय पान असतं त्यामध्ये संपादक त्याच्या भूमिका मांडत असतो. न्यूजपेपरसाठी रिपोर्ट लिहिले जातात पत्रकारांकडून, तर त्याच्यासाठी तो ड्राफ्ट कसा तयार करायचा हे आपण यामध्ये शिकणार आहोत. फॉर द प्रोफेशनल पर्पज हा कोर्स सगळ्यात बेस्ट आहे. रायटिंग ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिराती बघतो आपण, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक जाहिराती मार्केटिंग करण्यासाठी लावले जातात. आणि फॉर कॉमर्स स्टुडंट दिस पॉईंट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर यू. रायटिंग ॲडव्हर्टाइजमेंट, आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट कशी लिहावी तर यासाठी हा सेक्शन हे पॉईंट आपणास मदत करणार आहे. तर त्याचे काही एलिमेंट्स आणि काही स्ट्रक्चर आहे तर ते आपण या युनिटमध्ये शिकणार आहोत. चौथा जो पॉईंट आहे तर तो म्हणजे प्रिपेरिंग ब्रोचर्स अँड मॅन्युअल. एखादी विशिष्ट ठिकाणाची माहिती किंवा एखाद्या प्रोडक्टची जर माहिती द्यायची असेल तर ब्रोचर्स तयार केले जातात आणि मॅन्युअल्स तयार केले जातात. ज्या मॅन्युअलमधून आपल्याला त्याची माहिती मिळते. दिस पार्ट फोकस ऑन क्रिएटिंग इन्फॉर्मेटिव्ह अँड व्हिज्युअली अपीलिंग ब्रोचर्स, की जे माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी महत्त्वाचं मानलं जातं ते म्हणजे ब्रोचर्स आणि मॅन्युअल. त्या मॅन्युअलमध्ये थोडक्यात पण संपूर्ण अशी ठळक अशी माहिती दिलेली असते. स्टुडंट विल लर्न हाऊ टू प्रेझेंट कॉम्प्लेक्स इन्फॉर्मेशन क्लिअरली अँड कॉन्शियसली while also making it engaging and easy to negative for reader. तर अशा प्रकारे ब्रोचर्स आणि मॅन्युअल कसे बनवायचे तर हे आपण प्रॅक्टिकली याच्यामध्ये बघणार आहोत. तर हे सगळे मास मीडियासाठी वापरले जाणारे इन्फॉर्मेशन आणि कंटेंट्स आपण बघितले. लेखनाचे जे काही कंटेंट्स होते ते आपण सर्व युनिट सेकंडमध्ये बघितले. पहिल्या युनिटमध्ये आपण इंट्रोडक्शन बघितली, व्हॉट इज मास कम्युनिकेशन, डेफिनेशन आणि के ॲस्पेक्ट, एलिमेंट, इफेक्ट आणि फंक्शन बघितलं. दुसऱ्या युनिटमध्ये आपण आर्टिकल, न्यूजपेपर रिपोर्ट्स, ॲडव्हर्टाइजमेंट आणि ब्राउचर आणि मॅन्युअल कसे बनवायचे हे आपण या ओपन इलेक्टिव्ह OE किंवा जनरल इलेक्टिव्ह फॉर द FY BCom स्टुडंटच्या विद्यार्थ्यांसाठी पाहणार आहोत. ते सर्व आपण यामध्ये शिकणार आहोत. असा हा सिलेबस फर्स्ट सेमिस्टरसाठी डिझाईन करण्यात आलेला आहे. हा सब्जेक्ट FY BComचे विद्यार्थी घेऊ शकतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.